प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राबद्दल माहिती. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे? 1 मे 1960. त्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे? 1 मे 1962. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? आणि याचं उत्तर आहे श्रीप्रकाश. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्राचा विस्तार किती आहे? अक्षांश 15.8 ते उत्तर ते 22.1 उत्तर, रेखांश 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व, पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण विस्तार 700 किलोमीटर इतका आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न येतो. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई. शिखर हे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील आणि त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. पुढील प्रश्न. कोणत्या डोंगरामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? उत्तर शंभू महादेव. पुढील प्रश्न. कोणत्या डोंगरामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? आत्ता बघितलं आपण, हरिश्चंद्र बालाघाट. कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? सातमाळा, अजिंठा. पुढील प्रश्न त्या संदर्भात तसेच त्या पद्धतीचा. कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? सातमाळा, अजिंठा. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक. महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? 2रा. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? 6वा. आणि साक्षरतेचं प्रमाण आहे 82.9%. महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक GDP नुसार लागतो? 1ला. सर्वात जास्त उत्पन्न आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे नाशिक. पुढील महत्त्वाचा प्रश्न. 2011ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना होती? 7वी. आता महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले साप्ताहिक दर्पण हे होते 1832. महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन झाले 1840. तसेच महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र कोणते तर ज्ञानप्रकाश. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे स्थापन झाली 1848ला. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा येथे झाली. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा. तसेच पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश. तसेच पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा, रायगड.
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर 1968 स्थापना. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर 1950. त्यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे येथे आहे. महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे तयार झाला. चंद्रपूर येथे स्थापन झाले. आता जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि रस्ते महामार्गाबद्दल माहिती. प्रमुख घाट कसारा थळ घाट मुंबई ते नाशिक. पुढील मळसेज घाट ठाणे ते अहमदनगर. दिवा घाट पुणे ते बारामती. कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. त्यानंतर बोर खंडाळा घाट मुंबई ते पुणे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा. पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी. आता महाराष्ट्रातील काही विद्यापीठे आणि त्यांची स्थापना. मुंबई विद्यापीठ मुंबई 1857ला स्थापना झाली. पुणे विद्यापीठ पुणे येथे आहे 1949ची स्थापना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथे 1925ची स्थापना. कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती ठिकाण 1983ची स्थापना. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा 1958ची स्थापना. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोल्हापूर येथे आहे शिवाजी विद्यापीठ. स्थापना वर्ष 1963. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे झाली 1988ला. पुढे जाणून घेऊ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे झाली 1998ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेरे रायगड येथे स्थापना झाली 1989. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली जळगाव 1989ला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली रामटेक येथे नागपूर 1998ला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना नांदेड येथे झाली आहे 1994ला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना नागपूर येथे झाली 2000 साली. विद्यापीठ त्या संदर्भात त्याची स्थापना वर्ष बघितलं आपण. त्यानंतर प्रमुख घाट आणि ते कोणत्या एरियामध्ये येतं ते बघितलं आपण. रस्ते महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात पहिले याची आपण यादी बघितली. पुढे काही प्रश्न आहेत त्याचे पण आपण माहिती घेऊ.
प्रश्न जाणून घेऊ, उत्तरं पण आहे त्यासोबत. प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढील प्रश्न येतोय 21वा. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? धुळे. पुढचा 22वा प्रश्न आहे. आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेल्या सुधारक या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते? हे इंग्लिश एडिशन होते. गो कु गोखले हे होते. 23वा. यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधले. अमरावती येथे सन 1932मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापना केली. पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811मध्ये प्रकाशित झाला. सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जाते? रघुनाथराव परांजपे यांना. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? अहिल्याबाई होळकर पुरस्कार. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते? गडचिरोली. पुढील प्रश्न आहे. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? वैनगंगा. 30वा प्रश्न. महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते? त्याला कोणता दिवस आपण म्हणतो? सामाजिक न्याय दिन. 31वा प्रश्न. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? औरंगाबाद. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? मध्य प्रदेशची सीमा सर्वात जास्त आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात? निर्मळ रांगा असे म्हणतात. निर्मळ रांग असे म्हणतात. पुढील प्रश्न. दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? लॅग्नाइट. 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? औरंगाबाद. पुढचा प्रश्न आहे 37वा. टेबललँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? पाचगणी. पुढे 38वा प्रश्न. वारली पेंटिंग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? महाराष्ट्र. त्यानंतर महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? उत्तर आहे शेगाव. महाराष्ट्रात व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? एप्रिल 2005ला लागू करण्यात आली. महत्त्वाचे 40 प्रश्न आपण बघितले. महाराष्ट्राविषयी माहिती आपणाला झाली. यामध्ये काही प्रथम महाराष्ट्राची मध्ये काही गोष्टी स्थापना झाल्या त्याच्याविषयी माहिती घेतली आपण. आता आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील गणपतीची नावे व स्थळ. आता श्री मोरेश्वर मोरगाव गणपती हे आहे पुणेमध्ये. पुढे गिरिजात्मक लेण्याद्री इथला जो गणपती आहे तो आहे पुणेमधलाच आहे. आपण श्री महागणपती रांजणगाव हे पण पुणेमध्ये येतं. त्यानंतर श्री विघ्नहर ओझर हे पण पुणेमध्ये आहे. श्री चिंतामणी थेऊर हे पण पुणेमध्ये आहे. त्यानंतर श्री वरदविनायक महड मंदिर रायगड येथे आहे. श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर येथे आहे. याबरोबरच हे माहिती इथं याविषयी पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगचे ठिकाण आपण बघू. त्र्यंबकेश्वर ठिकाण नाशिकमध्ये आहे. घृणेश्वर औरंगाबादमध्ये, भीमाशंकर पुणेमध्ये, परळी वैजनाथ बीडमध्ये. पुढील ज्योतिर्लिंग
औंढा नागनाथ हिंगोली येथे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राविषयी माहिती घेतली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण खूप माहिती मिळाली. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.